ठीक आहे, तर स्टार्ट करूया. आपण लास्ट लेक्चरला फॉर्म्युलेस बघितले होते डिफरन्शिएशनचे. ठीक आहे, आणि काही आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. ठीक आहे, तर आज एक्झाम्स आपण काही सॉल्व्ह करूया. ठीक आहे, तर आपण 1.1 स्टार्ट करत होतो, त्यातले बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. तर त्यातला आता हा एक बघूया आपण. 6th काय क्वेश्चन बघा, त्यामध्ये पहिल्यामधला 6वा क्वेश्चन. y इज इक्वल टू रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेज टू 5. याचा आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर पहिल्यांदा ओळखायचं की हा टाईप कोणता आहे. ठीक आहे, तर टाईप काय यामध्ये, समथिंग रेस टू 5. ठीक आहे, म्हणजे बघा, हा रेस टू एन चा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग डेरिव्हेटिव्ह काय असतो, एक्स रेस टू एन चा काय, तर एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे काय होईल बघा, पहिला डेरिव्हेटिव्ह काढला, या पूर्ण पार्ट रेस टू 5, मग फॉर्म्युला काय होईल, 5 हा पूर्ण पार्ट आहे तसा रेस टू 5 मायनस 1 म्हणजे 4. आणि पुन्हा हा जो काय पार्ट आहे याचा परत डेरिव्हेटिव्ह, तर याचा डेरिव्हेटिव्ह परत काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ हा पार्ट मायनस हा पार्ट. ठीक आहे, तर पुन्हा आपल्याला या सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर पुन्हा काय करणार आहे, तर पहिला हा एवढा पार्ट आहे तसाच राहील, 5 रूट ऑफ 3x मायनस 5 मायनस 1 अपॉन रूट ऑफ 3x मायनस 5 रेस टू 4. आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर 1 अपॉन 2 रूट एक्स, म्हणून काय होणार इथं 1 अपॉन 2 रूट हा एवढा पार्ट इंटू डी बाय डी एक्स ऑफ पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मायनस आता आपल्याला याचा पण डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, तर 1 अपॉन रूट एक्स आहे, मग यालाच आपण काय म्हणूया, हा रूट म्हणजे रेस टू 1/2. हा पार्ट होणार 3x मायनस 5 रेस टू 1/2, वर आला की होईल मायनस 1/2. ठीक आहे, आता याचा आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा, पुन्हा फॉर्म्युला कोणता वापरायचा, एक्स रेस टू एन चा. बघूया, आता पुन्हा हे पार्ट आहे तसेच राहतील एवढा पार्ट. ठीक आहे, मग काय होणार पुढं, इंटू पुन्हा हा 1 अपॉन 2 रूट आहे तसा 3x मायनस 5. 3x चा डेरिव्हेटिव्ह असतो 3, 5 चा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून इथं राहिला फक्त 3. पुन्हा मायनस आहे तसा हा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय करतो आपण, एन घेतो खाली, म्हणजे मायनस 1/2 घेतला इथं. परत 3x मायनस 5 रेस टू मायनस 1/2 मायनस 1. मायनस 1/2 मायनस 1 म्हणजे झाला अर्धा आणि 1 दीड, म्हणून झाला मायनस 3/2. इंटू पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार, 3x चा डेरिव्हेटिव्ह आपण म्हटलाय 3. ठीक आहे, तसंच पुढे काय आता बघायचं, परत हा पार्ट आहे तसा ठेवला. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे म्हणजेच काय, 3/2 रूट 3x मायनस 5 म्हणजेच काय, ह्याचं लिहिलं इथं. परत इथं काय बघा, हा मायनस मायनस प्लस, हा 3 आहे तसं लिहिला 3, खाली 2, हा खाली आला की होणार 3/2. ठीक आहे, म्हणजेच काय करूया, आता हा एवढा पार्ट आहे तसा इथं 3/2. बघा दोन्हीमध्ये 3/2 कॉमन आहे, या दोनातनं मी 3/2 कॉमन काढला. हा झाला 1 अपॉन रूटचा रूट म्हणजेच काय, रेस टू 1/2 म्हणून रेस टू 1/2. आणि इथे काय झाला, रेस टू 3/2 म्हणजेच 1/2 रेस टू 3, किंवा यालाच आपण कसं लिहू शकतो, तर 3/2 म्हणजे काय 1/2 आणि 1. बरोबर, म्हणजे 3x मायनस 5 रेस टू 1/2 इंटू 3x मायनस 5 रेस टू 1, असं आपल्याला लिहू शकतो. म्हणजेच काय केलं बघायचं, पुन्हा 3/2 काय केलं आपण, रेस टू 1 आणि रेस टू 1/2, एक आणि अर्धा दीड, दीड म्हणजेच 3/2. ठीक आहे, तसंच पुढं नेक्स्ट काय पुन्हा, आता हे आपल्याला सॉल्व्ह करूयात, काय काय कॉमन दिसतंय, 3x मायनस 5 रेस टू 1/2, इथं 3x मायनस 5 रेस टू 1 आणि रेस टू 1/2 आहे. मग जर एलसीएम घ्यायचं म्हटला, तर इथं 3x मायनस 5 रेस टू 1/2 आहे, इथं पण 3x मायनस 5 रेस टू 1/2 आहे. इथं 3x मायनस 5 रेस टू 1 एक्स्ट्रा आहे, इथं नाहीये, मग तो आपण ऍडजस्ट करूया. मग कसं करतो आपण, इथं खाली दोन्ही मिळून अर्धा आणि 1 मिळून झाला दीड, इथं लिहिला 3/2, आणि वरती काय, यात 3x मायनस 5 रेस टू 1 नाहीये, मग खाली आणि वर मल्टिप्लाय केला, म्हणून लिहिला 3x मायनस 5 प्लस 1. ठीक आहे, हा पार्ट आहे तसा, इथं काही चेंज केलं नाहीये, हा आहे तसा, इथं रेस टू 4 आहे. ठीक आहे, हा रेस टू 4 तसा इथं पण रेस टू 4 आहे. पुढं नेक्स्ट काय, आता 3x मायनस 5 प्लस 1 म्हणजे काय होणार, 3x मायनस 4. ठीक आहे, म्हणजे काय होता इथं, हा झाला 3x मायनस 4 अपॉन 3x मायनस 5 रेस टू 3/2, आणि हा पूर्ण रेस टू 4 आहे, इथं रायटिंग राहिलेला आहे, हे लक्षात घ्या, इथं रेस टू 4 आहे. हा इथला जो रेस टू 4 आहे तोच इथं, तोच इथं. ठीक आहे, ठीक आहे, नंतर तुम्हाला हे सगळं पीपीटी आहे तर तुम्हाला ग्रुपवर पाठवलं जाईल. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा, काय डाऊट असेल तर नंतर पुन्हा विचारा. ठीक आहे, बर. तर नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, y इज इक्वल टू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता हा 1.1 मधला सेकंड मधला फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे. ते आता बघा, पहिला काय करायचं, कधीही क्वेश्चन काय दिलंय बघा, कॉस ऑफ समथिंग. मी तुम्हाला पहिला कॉसचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे हा कोणत्या टाईपमध्ये आहे, कॉस ऑफ समथिंगच्या टाईपमध्ये आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन. मग काय करूया, डेरिव्हेटिव्ह काय म्हणूया,
मायनस साइन ऑफ हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ पुन्हा हा नवीन पार्ट जो आहे तो. आता पुन्हा बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतो 2x. इथं कुठं एक्स नाही म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0. बघूया मग काय मिळेल पुन्हा मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे तसा एक्स स्क्वेअरचा मिळाला 2x ए स्क्वेअरचा 0. म्हणजे आन्सर काय मिळेल 2x इथं घेऊया म्हणजे मायनस 2x साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे सिंपल आहे. मी सगळे सोडवले नाहीयेत काही काही तुम्हाला पण होमवर्कला ठेवलेले आहेत जर नाही सुटलं तर ते पण आपण नंतर सॉल्व्ह करूया. ठीक आहे सेकंड होमवर्कला आहे तुम्हाला थर्ड बघा. आता थर्ड काय इथं लॉग ऑफ टॅन ऑफ एक्स बाय 2. म्हणजे पुन्हा बघा आता लॉग आहे त्याच्यात बरेच काय काय टॅन वगैरे काय काय आहे. मग पहिला आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह करताना कोणाचा फॉर्म्युला वापरावा लागेल लॉग ऑफ समथिंग. म्हणजे हा पहिला कोणत्या टाइप मध्ये आहे ह्याला म्हणूया आपण y इक्वल टू लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2. हा लॉगच्या फॉर्म मध्ये आहे. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. म्हणजे इथं पण काय होणार पहिला 1 अपॉन टॅन. पण इथं हा एक्स आहे का नाही तर हा टॅन आहे म्हणून पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ हा जो काय पार्ट वेगळा आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा टॅनचा म्हणजे आता आपल्याला टॅनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक्स स्क्वेअर. इथे काय होणार 1 अपॉन टॅन आणि पुन्हा सेक्स स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू पुन्हा हा इथं फक्त एक्स नसून एक्स बाय 2 आहे म्हणून परत याचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय 2. आता एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार 1 बाय 2 घेतला बाहेर कॉन्स्टंट आहे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे एवढा एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल तर 1 बाय 2. ठीक आहे त्याचबरोबर टॅन म्हणजेच काय साइन अपॉन कॉस. सेक म्हणजे काय 1 अपॉन कॉस. मग आपण त्याला असं स्प्लिट करू शकतो. टॅन म्हणजे म्हटला साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 आणि सेक स्क्वेअर म्हणजे म्हटला 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. यातला एक कॉस यातला एक कॉसला कॅन्सल राहील काय मग फक्त 1 अपॉन 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. आणि हाच या फॉर्म्युलाने काय म्हणतो आपण साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. म्हणजेच हा पार्ट काय होईल इज इक्वल टू 1 अपॉन साइन एक्स. ठीक आहे बघा 2 साइन थिटा कॉस थिटा. मग साइन काय म्हणतो आपण याचा डबल. याचा डबल काय होणार एक्स बाय 2 चा डबल म्हणजे फक्त एक्स म्हणून हा झाला 1 अपॉन साइन एक्स. आणि 1 अपॉन साइनलाच आपण काय म्हणतो तर कोसेक. मग हा काय होणार कोसेक एक्स. ठीक आहे बघा कॉस होता हा असा गेला इथं लॉगला गेला पहिला लॉगचा डेरिव्हेटिव्ह नंतर पुढे बाकीचे आपण स्प्लिट करत गेलो. ठीक आहे बर नेक्स्ट बघा. नेक्स्ट काय y इज इक्वल टू रूट ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. पहिलं लॉजिक लक्षात घ्या पहिलं काय काय बघायचं फॉर्म्युला फॉर्म काय कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर रूट ऑफ समथिंग फॉर्म मध्ये आहे या फॉर्म मध्ये. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो रूट ऑफ एक्स काय म्हणतो आपण 1 अपॉन 2 रूट एक्स. म्हणजे इथं एक्सच्या तिकडे काय आहे टॅन ऑफ रूट एक्स आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल पहिला 1 अपॉन 2 रूट हा जो काय पार्ट आहे तो. आता हा एक्स नसून एक्स सोडून काहीतरी वेगळा मग याचा परत डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन ऑफ रूट एक्स. पुन्हा आता टॅन म्हणजे हा परत टॅनचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे मग टॅनचा फॉर्म्युला काय असतो सेक्स स्क्वेअर. मग पुन्हा ते व्हॅल्यू पुट करूया 1 अपॉन 2 रूट टॅन रूट एक्स इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर रूट एक्स आणि पुन्हा या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर रूट एक्स डेरिव्हेटिव्ह काय माहिती आपल्याला 1 अपॉन 2 रूट एक्स. मग काय राहायचं हा सेक्स स्क्वेअर आणि हा खाली 2 रूट टॅन एक्स इंटू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. तर 2 इंटू 2 होईल 4. मग वरती राहणार सेक्स स्क्वेअर रूट एक्स आणि खाली असणार 4 रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स. सेक्स स्क्वेअर रूट एक्स 4 रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स. ठीक आहे कळलं सिंपल बघा क्वेश्चन बघून घाबरून जाऊ नका की काहीतरी वेळ काय दिसतंय. सिंपल काय लॉजिक लक्षात ठेवायचं मेन फॉर्म ओळखायचा कोणता आहे रूट ऑफ समथिंग आहे म्हणजे हा या फॉर्म मध्ये आहे. मग याचा फॉर्म्युला पहिला वापरायचा काय याचा फॉर्म्युला रूट ऑफ रूटचा जो असेल तो 1 अपॉन 2 रूट एक्स. ठीक आहे तसंच नेक्स्ट बघा y इज इक्वल टू कॉट क्यूब लॉग ऑफ एक्स क्यूब. तर पहिला याला नॉर्मल याचा प्रयत्न करूया बघा कॉट ऑफ समथिंग म्हटलं असतं पण इथे काय आहे कॉटचा क्यूब आहे. ठीक आहे मग पहिल्यांदा या सगळ्याला रेस टू 3 फॉर्म मध्ये म्हणजे असं लिहूया कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब रेस टू 3. कॉट क्यूब म्हणजेच कॉटचा क्यूब लिहिला. आता हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे एक्स रेस टू एनच्या फॉर्म मध्ये आहे बरोबर. मग आता हा फॉर्म्युला वापरायचा फॉर्म्युला काय एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा पूर्ण जर म्हटला एक्स तर फॉर्म्युला काय होणार 3 इंटू हा एवढा पूर्ण रेस टू 3 मायनस 1 म्हणजे 2. म्हणजे त्याला असं म्हणूया आपण इंटू पुन्हा या एवढ्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा कॉट ऑफ समथिंग मग इथे कॉटचा फॉर्म वापरायचा आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो आठवा टॅनचा सेक्स स्क्वेअर कॉटचा मायनस कोसेक्स स्क्वेअर. नेहमी आपण काय म्हणतो सी असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार मायनस. इथे काय मिळेल हा एवढा पार्ट आहे तसा. ठीक आहे हे कसं कळलं का
रेस टू 3 आहे म्हणून 3 इंटू हा एवढा पूर्ण पार्ट, 3 इंटू हा एवढा पूर्ण पार्ट, रेस टू 3 - 1 झाला 2, आणि पुन्हा या एवढ्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग काय मिळेल परत कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक्स स्क्वेअर. ठीक आहे. इथं हा असा होता, इथं परत मायनस कोसेक्स स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब, पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह म्हणून परत d/dx ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे. आता पुन्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन, म्हणजे इथं जो आहे तो 1 अपॉन घेणार. मग परत हा एवढा पार्ट आहे तसा आता मायनस होईल म्हणून लिहा -3 कॉट स्क्वेअर. बघा कॉटचा स्क्वेअर होता म्हणजेच कॉट स्क्वेअर झाला, इथं मायनस कोसेक स्क्वेअर एवढा आहे तसा. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय 1 अपॉन एक्स क्यूब, आणि पुन्हा या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असणार x⁻³ म्हणजे 3x स्क्वेअर होईल. लिहा पुन्हा हा एवढा पार्ट आहे तसा 1 अपॉन एक्स क्यूब 3x स्क्वेअर, एक्स स्क्वेअर एक्स क्यूब बंद गेला, इथं राहिला फक्त 1x, म्हणजे आता हा काय होणार 3 इंटू -3 झाला -9 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब डिवाइड बाय एक्स. ठीक आहे. बर, कळलं असेल. ठीक आहे. पुन्हा नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय आहे y इज इक्वल टू e⁻³ sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. पहिला लॉजिक ओळखा की हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे. तर काय दिसतंय e⁻² काहीतरी मोठा आहे. मग हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर e⁻² च्या फॉर्म मध्ये आहे. e⁻² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e⁻ असतो, जो आहे तोच, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार e⁻ आहे तसा राहील, फक्त याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा एवढ्या पार्टचा. पुन्हा d/dx ऑफ 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. दोघांचं सेपरेट सेपरेट घेऊया. हा एवढा पार्ट आहे तसा इंटू 3 घेतला बाजूला d/dx ऑफ साइन स्क्वेअर एक्स मायनस d/dx ऑफ कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता परत साइन स्क्वेअर म्हणजे काय झाला sin⁻² म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला. मी काय करणार पुन्हा हा पार्ट आहे तसा 3 आहे तसा sin⁻² चा फॉर्म्युला काय 2 sin x इंटू पुन्हा d/dx ऑफ साइन एक्स. तसं इथं पण हा पण x⁻n च्या फॉर्म मध्ये आहे, मला 2 आला खाली म्हणजे 2 cos x इंटू d/dx ऑफ cos x. आता काय होईल 3 इंटू 2 6 साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय असतो तर कॉस, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय असतो मायनस साइन. सी चा डेरिव्हेटिव्ह नेहमी निगेटिव्ह आहे लक्षात ठेवा. इथे काय होईल हा आहे तसा पार्ट 3 इंटू 2 6 साइन एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस 2 इंटू 2 4 कॉस एक्स आहे तसा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. हा मायनस मायनस होणार प्लस, म्हणजे प्लस 4 साइन एक्स कॉस एक्स किंवा कॉस एक्स साइन एक्स प्लस 6 4 आणि 6 10, हा होणार 10 साइन एक्स कॉस एक्स. आता याला अजून सिम्प्लिफाय करूया. आपल्याला काय माहिती आहे फॉर्म्युला साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, मग अशी पण आपण बघितलंय. याला त्या फॉर्म मध्ये आणूया. 10 म्हणजेच काय 5 इंटू 2, म्हणजे हा काय होणार हा e⁻² आहे तसा इंटू 5 इंटू 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, आणि काय म्हटलं आपण हा म्हणजे साइन 2x म्हणजे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स, म्हणजे हा होणार साइन 2x, म्हणजे काय होईल आन्सर 5 साइन 2x इंटू हा एवढा पूर्ण पार्ट. कळलंय. ठीक आहे. हा असेल सिंपल एक्झाम्पल. ठीक आहे. नेक्स्ट पुन्हा काय आता y इज इक्वल टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. पहिला मेन बघा काय दिसतंय टॅन ऑफ समथिंग आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्म मध्ये आहे टॅन ऑफ समथिंग. टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक्स स्क्वेअर, मग डेरिव्हेटिव्ह कडे काय करणार टॅनचा येणार सेक्स स्क्वेअर, आणि त्यात आहे तसा आणि याचा परत डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काढला टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर, काय सेक्स स्क्वेअर जो टॅन आहे तोच सेक्स स्क्वेअर असणार इंटू d/dx ऑफ हा आतला पार्ट जो काय आहे तो. तर पुन्हा हा कॉस ऑफ समथिंग, म्हणजे हा कोणता टाइप आहे आता कॉस ऑफ समथिंग. बरोबर. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन, मग काय होणार मायनस साइन ऑफ साइन एक्स असायचा डेरिव्हेटिव्ह होईल. बघूया हा आता एवढा पार्ट आहे तसा, परत कॉसचा काय मायनस साइन ऑफ साइन एक्स पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ हा साइन एक्स. ठीक आहे. हा मायनस घेऊया इथं बाहेर, पुन्हा काय आता साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स, मग काय होणार इथं पुन्हा मायनस सेक्स स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. ठीक आहे. बघा हा आहे तसा इथं लिहिला, हा मायनस इथं घेतला, हा आहे तसा इथं लिहिला, इथं फक्त साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस तो इथं लिहिला एक्स्ट्रा. ठीक आहे. झाला हा एक्झाम्पल. नेक्स्ट पुन्हा काय आता e⁻² लॉग ऑफ वगैरे असा पार्ट झाला. आता काही जण डायरेक्ट काय सॉल्व्ह करायला चालू करतील e⁻² समथिंग आहे तर सॉल्व्ह करत बसतील. तर सिंपल लक्षात ठेवा 11वी मध्ये आपण शिकलोय e⁻² लॉग आणि लॉग e हा नेहमी 1 असतो. म्हणजे जर e⁻² लॉग x असेल त्याला आपण इक्वल टू x म्हणतो, म्हणजे हा e⁻² लॉग कॅन्सल, कारण की याला लॉग तर याला अँटी लॉग म्हणतो आपण, कारण की याचा बेस e असतो काय लिहिलं नाही म्हणजे.
मग हे लॉग अँटीलॉग एकमेकांना कॅन्सल, राहील फक्त एवढा पार्ट. बरोबर, म्हणजेच काय म्हटलं आपण, हा म्हणजे काय झाला, लॉग ऑफ ई रेस टू लॉग कॅन्सल, म्हणजे काय झालं, लॉग ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. कशा, कोणत्या रूल प्रमाणे, या रूल प्रमाणे, ई रेस टू लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. लॉगला अँटीलॉग कॅन्सल, हे लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पुन्हा इथं आणखीन एक लॉगचा रूल काय बघा, लॉग एक्स रेस टू समथिंग, जर आपण काय करतो तो समथिंग इथं घेतो, म्हणजे लॉग एक्स स्क्वेअरला आपण 2 लॉग एक्स म्हणू शकतो. म्हणून काय म्हटलं इथं, म्हणजे काय झाला, लॉग एक्सचा स्क्वेअर आहे, तसं बघा इथं पूर्ण लॉगला बाहेर स्क्वेअर आहे, त्यामुळे ह्याला आपण 2 इथं घेऊ शकत नाही. इथं फक्त लॉगला नसून फक्त एक्सला स्क्वेअर आहे, मग याला आपण इथं घेऊ शकतो. म्हणून काय म्हटलं इथं -2 लॉग एक्स. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढायचं सिंपल आहे. हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, समथिंग रेस टू 2 म्हणजे एक्स रेस टू एनच्या फॉर्म मध्ये आहे. इथं डायरेक्ट फॉर्म्युला आहे, बघा आता सॉल्व्ह करा. डेरिव्हेटिव्ह काय होणार, हा समथिंग रेस टू 2 म्हणजे काय झालं, 2 इंटू हा पार्ट इंटू पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काय केला, 2 इंटू लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ हा झाला लॉग एक्स -2. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 बाय एक्स. पुन्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स म्हणजे हा काय होणार, 2 लॉग एक्स इंटू 1 बाय एक्स -2 बाय एक्स. 2 आणि एक्स कॉमन निघतो, यालाच आपण असं म्हणू शकतो 2 लॉग एक्स अपॉन एक्स -2 एक्स, किंवा दोघांना एक्स कॉमन 2 पण कॉमन, म्हणजे 2 इंटू लॉग एक्स -1 अपॉन एक्स ही म्हणू शकता. एवढंच ठेवलं तरी चालेल, किंवा दोन्हीतनं एक्स कॉमन काढला तर इथे पुढे काय 2 पण कॉमन काढला तर काय राहील, लॉग एक्स -1 अपॉन एक्स. कळत आहे, 2 इंटू ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स -1 अपॉन एक्स, किंवा आहे तसा ठेवा तरीही चालेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुन्हा आता, लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. पुन्हा पहिला बघायचा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर लॉग ऑफ समथिंग. इथे काय बघायचं आपलं, लॉग ऑफ समथिंग. लॉग ऑफ समथिंगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन तो समथिंग जो असेल तो, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. ठीक आहे. इथे काय होणार, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, 1 अपॉन सेक ई रेस टू एक्स स्क्वेअर, आणि पुन्हा एवढ्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह. तर पुन्हा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सेकचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक इंटू टॅन. मग पुन्हा इथे काय होणार, सेक एक्स स्क्वेअर आहे तसा याचा मिळेल सेक इंटू टॅन, आणि पुन्हा हा जो आता याचा डेरिव्हेटिव्ह. आता या सेकला या सेक, हा सेक कॅन्सल, राहिला इथं टॅन. इरेस्टूचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, इरेस्टूचा असतो. मग पुन्हा इरेस्टू आहे तसा ठेवला, आणि इथे याचा परत डेरिव्हेटिव्ह होईल. म्हणजेच हा पार्ट कॅन्सल झाला, टॅन ऑफ इरेस्टू एक्स स्क्वेअर. इरेस्टूचा डेरिव्हेटिव्ह झाला इरेस्टू इंटू या एक्स स्क्वेअरचा परत डेरिव्हेटिव्ह. एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. ठीक आहे, म्हणजे हा काय मिळेल, इथे लिहा 2x ई रेस टू एक्स स्क्वेअर टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, सिंपल आहे, काही जास्त अवघड नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय यामध्ये, y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ एक्स, आणि हा सगळा रेस टू 2. म्हणजे पहिला ओळखा हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, समथिंग रेस टू 2, म्हणजे काय, एक्स रेस टू एनच्या फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय असतो, एक्स रेस टू एनचा एन इंटू एक्स रेस टू एन -1, किंवा एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो 2 इंटू एक्स. तसं इथे काय होणार, 2 इंटू हा पूर्ण पार्ट, आणि पुन्हा या सगळ्यांचा डेरिव्हेटिव्ह. 2 इंटू हा पूर्ण पार्ट इंटू डी बाय डी एक्स ऑफ हा पूर्ण लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. आणि परत आता पहिला या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन समथिंग. पुन्हा इथं काय होणार, हा पार्ट आहे तसा इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉगच्यात हे पार्ट आहे 1 अपॉन हा एवढा पार्ट लिहिला, इंटू पुन्हा या एवढ्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे परत आला काय, हा पूर्ण आहे तसा लिहिला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन हा एवढा, म्हणजे 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ पुन्हा हा पार्ट लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. तर पुन्हा इथे पुढे काय दिसतंय, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, परत 1 अपॉन, म्हणजे लॉग ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, 1 अपॉन लॉग एक्स. पुन्हा इथे काय होईल, हा पार्ट आहे तसा लिहिला, याला इथे खाली लिहिला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन हा लिहिला लॉग एक्स इंटू पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ हा लॉग एक्स. ठीक आहे. परत लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, संपला आता, झाला हा असा लिहिला, हा 1 अपॉन लॉग एक्स इंटू 1 अपॉन एक्स. आता याला फक्त लिहा एकत्र, 2 अपॉन हा पूर्ण, खाली लिहिणार काय, एक्स लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, हा झाला आन्सर. क्वेश्चन कितीही मोठा दिसू दे, काही वेगळं दिसू दे, सिंपल लॉजिक ओळखायचा प्रयत्न करा. हा काय म्हणतोय, समथिंग रेस टू 2, पहिला हा रूल वापरा. मग जे काय आत असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला चालू करा. पुढच्या परत लॉग ऑफ समथिंग आहे, पहिला लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढा, मग हा जो काय आत आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. पुन्हा नंतर या दोन करताना लॉग आहे म्हणजे लॉगचा डेरिव्हेटिव्ह, नंतर पुन्हा ह्याच्या आत जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का, लॉग याचा डेरिव्हेटिव्ह. परत इथं 1 बाय एक्स संपला, संपला डेरिव्हेटिव्ह, थांबायचं इथं आपल्याला.
याला फक्त रिअरेंज करा, झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. बरं, तर हे एवढे एक्झाम्पल्स आपण आज घेतलेले आहेत. कदाचित जरा फास्ट झालं असेल. ठीक आहे. तर आता आपण जरा डाऊट कोणाचे असतील तर आपण क्लिअर करूया.